नमस्कार मित्रांनो, लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तुळजा आणि सूर्या आपल्या गाडीतून निघालेले असतात. तेव्हा तुळजा सूर्याला बोलते की अरे गाडी जरा फास्ट चालव ना, एवढा हळू का चालवतोय. सूर्या तिची गंमत घेण्यासाठी गाडी खूप फास्ट चालवते. हे बघून तुळजा म्हणते की अरे सूर्या हळू चालव गाडी, एवढंही फास्ट नको चालवूस. तरीसुद्धा सूर्या तिची मस्करी करण्यासाठी तसाच फास्ट गाडी चालवत असतो. पुढे जाऊन ती गाडी बंद पडते. गाडी बंद पडल्यानंतर तुळजा गाडीतून उतरते. सूर्या म्हणतो की थांब, मी तर आजूबाजूला गॅरेज आहे का ते बघते. म्हणून ती तुळजा ओके म्हणते. तेवढ्यात तो गॅरेजवाला शोधतो आणि गाडी दाखवतो. गाडी दाखवल्यानंतर तो म्हणतो की अहो वेळ लागेल, ही गाडी कुठल्या जमान्याची आहे. सूर्या म्हणतो की अहो ही गाडी माझी नाही, मित्राची मागून आणली एका दिवसासाठी. तो म्हणतो की वेळ लागेल. सूर्या म्हणतो की गाडी आज इथेच ठेवून जावी लागेल का. तर तो म्हणतो नाही, 10-15 मिनिटात होऊन जाईल. तेव्हा सूर्या म्हणतो की बरं ठीक आहे, मग तुम्ही गाडी नीट करा, आम्ही इथे चहा पितो. म्हणून ते एका टपरीवर जातात. इकडे तेजू सकाळ सकाळी आपला आवरत बसलेली असते. तिला शरीरावरच्या खुणा बघून फार भीती वाटत असते. ती म्हणते की काहीही करून ह्या खुणा दादाला दिसल्या नाहीत पाहिजेत, नाहीतर दादा काय करेल याचा अंदाजसुद्धा लावता येत नाही. आता हे माझ्या नशिबाचे भोग आहेत. म्हणून ती आपला मेकअप करायला लागते. ती जखमा पुसत असते की एवढा शत्रू येतो आणि म्हणतो की काय बायको, कळालं का, तुझा नवरा तुझा किती खुश ठेवू शकतो. आली ना मज्जा, आता तुला रोज असंच खुश राहायचं आहे. तेव्हा तेजू फक्त शांत बसलेली असतो. शत्रू म्हणतो की तुला आता हे जे तुझ्या अंगावरचे व्रण आहेत ना, तेच तुझा खरा दागिना आहे. तो तुला आता रोज अंगावर वागवावा लागणार आहे आणि हे फक्त कालचं नाही, हे रोज होणार आहे. त्यामुळे आता जी माझ्या मर्दानीची निशाणी आहे ना, त्या लपवायच्या नाहीत, सगळ्यांना दाखवायच्या आहेत. तेजू मान खाली घालून बसलेली असते. शत्रू म्हणतो की काहीही झालं तरी तुला आता सुट्टी नाही आहे, तुला आता असं मी म्हणेल तसंच राहावं लागणार आहे. तेजू शांत बसलेली असतो. तिच्यासमोर येतो आणि म्हणतो की आता हे रोजचंच आहे, त्यामुळे तुझी ही नाटकं बंद कर. तो तिथून निघून जातो. तेजू मात्र आपले आरशात दागिने घालून तिचे आलेले व्रण लपवत असते. इकडे ते तुळजा आणि सूर्या चहा पितात. चहा पिऊन झाल्यानंतर तो माणूस येतो आणि म्हणतो की गाडी तुमची रिपेअर झालेली आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणून सूर्या आणि तुळजा ठेवतात. जाताना तुळजाच्या पायाला ठेच लागते, तिला चालता येत नाही. सूर्या तिच्याकडे म्हणतो, हाताला धरतो आणि म्हणतो की तुळजा हळूहळू चाल. तुळजा म्हणते की नाही सूर्या, मला पायच टाकता येत नाही आहेत. सूर्या तिला उचलून घेतो. तुळजा शॉक होते की सूर्याने इतक्या माणसात आपल्याला उचललं कसं. सूर्या हसत हसत तुळजाला आपल्या गाडीकडे घेऊन जातो. तिला गाडीत बसवतो. गाडीत गेल्यानंतर डॅडी म्हणतात की अहो जावई बापू, आज तुम्ही इथे कसे काय. सूर्या म्हणतो की अहो ते पाच परतावण्यासाठी तेजूला न्यायला आलो होतो. तेव्हा शत्रू तिथेच असतो. तेजू येते. तेजू म्हणते की दादा, मी तुझ्यासाठी चहा केलाय, तुला करमत नाही आहे ना माझ्याशिवाय. मी पोहे केलेत, खा, तुला बरं वाटेल. तिचा एवढा चेहऱ्यावरचा हसू बघून सूर्या आणि तुळजासुद्धा खुश होते. तेजू म्हणते की दादा, तुला माझ्याशिवाय करमत नाही ना. अरे काय दादा रोज रोज येतोस. ती आपल्या शत्रूच्या भीतीने बोलत असते. शत्रू सूर्याला म्हणतो की काय दाजी, आपण एकाच गावात राहतो आणि ते 5 परतावण हे ते कशासाठी हवं आहे. अहो आमचं आत्ताच लग्न झालं आहे, आमच्या दोघांना जरा वेळ तरी सोबत घालवू द्यात. काय सारखं आपलं नेताय आणि आणताय, घालवू द्या आम्हाला सुद्धा एकत्र वेळ. सारखं काय आपलं बहिणीला भेटायला येत आहे, गावात आहे म्हणून. तेव्हा तेजूच म्हणतो की दादा, मला नाही जमणार बाबा यायला. आम्ही आणि हे फिरायला जाण्याचं ठरवले. आम्ही महाबळेश्वरला हे मला फिरायला घेऊन चाललेत. शत्रूला कळतं की तेजू आपण नाही म्हटलो आहे म्हणून ती नाही म्हणत आहे. सूर्या म्हणतो की अगं ते तुम्ही आल्यानंतर पण जाऊ शकता ना. तेव्हा तेजू म्हणते की अरे नाही, पण आमचं पॅकिंग सगळं झालं आहे, आम्ही जातो. सूर्या म्हणतो की बरं ठीक आहे, मग आता तुला यायचं नसेल तर तुम्ही तिकडून जाऊन आल्यानंतर या घरी. तेजू हो म्हणते. ती आपली शांत बसलेली असते. तुळजाला कळतं की काहीतरी गडबड आहे. त्याच्या आयासुद्धा एकमेकींच्या तोंडाकडे बघत असतात. सगळं झाल्यानंतर सूर्या म्हणतो की बरं ठीक आहे, तेजू येत नाही आहे, मग आम्ही जातो. सगळेजण त्यांना घरी पाठवतात. घरी गेल्यानंतर सगळ्या बहिणी तेजूची वाट बघत बसलेल्या असतात. तेजू कुठेच दिसत नाही हे बघितल्यानंतर ते म्हणतात की अरे दादा वहिनी आले. तेव्हा सूर्या म्हणतो की अगं तेजू नाही आली. तेव्हा त्या म्हणतात की का नाही आली. सूर्या म्हणतो की अगं ते फिरायला जाणार होते दाजी आणि ते दोघं. हे बघून बहिणी म्हणतात की दादा तू मस्करी करतोयस ना, खरं खरं सांग, इथेच आहेस ना कुठेतरी. तेव्हा तो म्हणतो की नाही. तेवढ्यात तेजू मागून येते. तेजूला बघून सगळ्या बहिणी मिठी मारतात आणि म्हणतात की मला वाटलंच होतं दीदी, अक्का तू येणार. सूर्या ही दादा आणि तुळजा वहिनी आमची मस्करी करतात. तेजू म्हणते की हो. बहिणी म्हणतात तू इथे कशी काय आली. तेव्हा तेजूला आठवतं की सूर्या आणि तुळजा गेल्यानंतर शत्रू तिला रूममध्ये खेचत नेतो आणि बॅग भरायला लावतो. तेजू बॅग भरते. तेजू म्हणते की अहो पण तुम्ही तर आत्ता जाऊ नका म्हटला होता ना, पण आत्ता का जा म्हणताय.
शत्रू म्हणतो की जास्त नाटकं नाही करायचं, माझ्यासमोर बोलायचं नाही, मी जेवढं म्हणतोय ते तसंच करायचं आणि असंच आहे, मी बॅग भरायचं आणि निघायचं, आज राहायचं आणि उद्या परत यायचं. म्हणून तेजूला जबरदस्तीने बॅग भरून तिला सूर्याच्या घरी हकलवून देत असतो. शत्रू मनात म्हणतो की काहीही करून ती मंजुळा या घरात यायच्या आधी हिला इथून हाकलून दिलं पाहिजे, म्हणून तो तेजूला तिच्या घरी पाठवण्यासाठी जातो. तेजू सगळ्या बहिणींना मिठी मारते आणि आपली शांतपणे सगळ्या बहिणींसोबत गप्पा मारत बसलेली असते. शत्रू तिला गाडीत घालून घराबाहेरच आणतो, सोडतो आणि तशाच पुढे जातो. तिची वाटसुद्धा बघत नाही. तेजूला काय करावं हे काहीच कळत नाही. तुळजा मात्र शॉक झालेली असते की आपल्याला नाही म्हणून ती आली कशी. तुळजा सूर्याकडे जाते आणि म्हणते की अरे पण ही तर आपल्याला येणार नाही म्हणत होती ना, मग काय झालं. तेव्हा सूर्या म्हणतो की अगं मला माहिती आहे, ती आपल्याकडे यायची म्हणून आपल्या दाजीनेच तिला सांगितलं असेल की तू जाऊन ये. त्यांनी त्यांचा प्लॅन पुढे ढकलला असेल. बघ मी म्हटलं होतं ना तेजू किती खुश आहे आणि ती किती वेगळी दिसायला लागली आहे. डॅडीसुद्धा काय म्हटले की ती वेगळी दिसते, म्हणजे सुखातच दिसते. बघ तिच्या अंगावर किती ग्लो आलाय, किती छान दिसते ती, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आहे. तुळजा म्हणते की सूर्या तुला जेवढं चांगलं वाटतंय तेवढं नक्कीच नसणार आहे, मी डॅडींना आणि शत्रूला चांगलेच ओळखते. असं म्हणून ती आपली तेजूकडे बघत असते. तेजूने कसे तरी अंगावरचे व्रण, दागिने आणि केस पुढे घेऊन लपवलेले असतात, पण तिला शत्रूची भीती वाटत असते. आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.